शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये रोज लाडूचा प्रसाद वाटण्यात येतो। या प्रसाद वाटपासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर लाडूचे साहित्य लागते। गुरुपौर्णिमेच्या निमित्त हे प्रसादाचे साहित्य मंदिरामध्ये पाठवण्याचा संकल्प पुलगाव येथील गजानन महाराजांच्या भक्त मंडळीने केला। या संकल्पाला पुलगाव शहरातील भक्तगणांनी चांगला प्रतिसाद दिला। मोठ्या प्रमाणावर लाडू प्रसादाचे साहित्य जमा झाले। हा पुलगावकरांचा पहिलाच प्रयत्न होता। हे जमा झालेले साहित्य शेगावला घेऊन पुलगावहून भक्त मंडळी रवाना झाली। गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव येथे गजानन महाराज मंदिरात भक्तांना दररोज प्रसाद म्हणून वितरित केल्या जाणाऱ्या बुंदीच्या लाडूसाठी लागणारे साहित्य गुरुदक्षिणा म्हणून पाठविण्याची परंपरा आहे। स्थानिक गजानन महाराज भक्तांच्या वतीने यावर्षी हा उपक्रम शहरात प्रथमच सुरू करण्यात आला। मोठ्या प्रमाणात गजानन महाराज भक्तांच्या वतीने याला प्रतिसाद मिळाला। अर्चना भोजने व सुचिता बैतुले यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर संकल्पना सांगितली। त्यात अनेक भक्तांनी प्रतिसाद दिला। प्रसाद साहित्य स्वीकारण्यासाठी देणग्यांचा ओघ सुरू झाला। 1 ते 8 जुलै पर्यंत प्रसादासाठी यथाशक्ती लाडू साहित्य समर्पित करण्याचे आवाहन करण्यात आले होते। भक्तांनी मोठ्या प्रमाणावर देणगी व साहित्य दिले। 9 जुलै रोजी बुंदी लाडू साहित्याची गाडी पुलगाववरून शेगाव येथील गजानन महाराज संस्थान मंदिराकडे रवाना झाली। 9 जुलैला शेगाव येथे गजानन महाराज मंदिरात सामुग्री समर्पित केल्या गेली। चना डाळ, साखर, तूप, सुखामेवा इत्यादीचा यात समावेश होता। शेगाव येथे साहित्य पोहोचवण्यासाठी अर्चना भोजने, संतोष बैतुले, अविनाश भोपे, विनोद सावसाकडे, श्याम चिचाटे, प्रवीण शेळके, प्रतिभा घालणी, सुनंदा गावंडे, रेखा देशमुख, शुभांगी शेळके, मंजिरी शेळके, शांताराम राठोड शेगावला गेले होते। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।